दत्तगुरु मित्रांनो, श्री क्षेत्र साकोरीचे श्री उपासनी बाबा हे विदेही महात्मा सिद्धावस्था गाठलेले योगीराज होते. त्यांचे संपूर्ण नाव श्री काशीनाथ गोविंद उपासनी. वेदशास्त्र संपन्न व ज्योतिषविद्या पारंगत घराण्यात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना परमार्थाची आवड होती. आत्मतत्वाचा शोध घेण्यासाठी त्यांनी ग्रहत्याग केला आणि ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी गवळवाडी येथील डोंगरातील कपारीत उग्र तपश्चर्या केली. पुढे संत चूडामणी साईबाबांनी बाबांवर पूर्ण कृपा केली. त्यांना खंडोबाच्या मंदिरात बसवून त्यांच्याकडून कठोर साधना करून घेतली. श्री क्षेत्र शिर्डीतल्या खडतर साधनेने त्यांना पूर्णत्व आले. त्यांना सच्चिदानंद अवस्था प्राप्त झाली. त्यांच्या स्वानुभवाचा वृक्ष पानाफुलांनी दरवळला. त्यांना क्षुधे तृषेची थंडी वाऱ्याची तमा राहिली नाही. या तपश्चर्येनंतर विदेही उपासनी बाबा जगत भ्रमणार्थ बाहेर पडले. गुरुपदाचे धनी होऊन ते संचार करू लागले, तर लोक त्यांना वेडा समजून दूर हाकलू लागले. डॉक्टर पिल्ली यांचे बंधू चित्रास्वामी त्यांना खरगपूरला घेऊन गेले आणि तेथे त्यांचे योगिक सामर्थ्य चमत्काराच्या रूपाने लोकांच्या नजरेला पडले. ओंकारेश्वर, उज्जैनी अशी तीर्थक्षेत्र करीत ते श्री क्षेत्र साकोरीला आले. श्री उपासनी बाबा साकोरीला कायमचे स्थिरावले. तेथे झोपडी बांधून त्यात राहू लागले. लवकरच त्यांनी कन्याकुमारी स्थानाची निर्मिती केली. झोपडीच्या जागी श्री दत्त मंदिर उभे राहिले. लाकडी पिंजऱ्यात बंदिस्त होऊन त्यांची आराधना सुरू झाली. पिंजऱ्यात बसून ते प्रवचने करू लागले. त्यांची वक्गंगा दुथडी भरून वाहू लागली. साई वाक्सुधा या नावाने ही अनमोल प्रवचने नंतर प्रकाशित झाली. श्री उपासनी बाबांच्या कन्याकुमारी स्थानामुळे त्यांच्यावर टीकेची बरीच झोड उठली. श्री बाबांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. पण कालांतराने श्री बाबा निर्दोष असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. लवकरच साकोरीची स्मशानभूमी बाबांच्या वास्तव्याने भूवैकुंठ बनली. श्री उपासनी वाक्सुधा हा त्यांचा बृहत ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. त्यातील त्यांचे नामस्मरण विषयक बोल अत्यंत मधुर असून जीवाचे कल्याण करणारे आहेत. ते असे: भवरोग जाण्यासाठी नामस्मरणाची फार जरुरी आहे. भवरोगच गेला तर सर्वच शारीरिक मानसिक रोग लयाला जातील. जसे वैद्याचे औषध घेऊन पथ्य सांभाळले नाही तर गुण येत नाही, तसे नुसते नामस्मरण केले व पथ्य सांभाळले नाही तर उपयोग होणार नाही. नामस्मरण म्हणजे तोंडाने केवळ बडबड नव्हे. स्मरण म्हणजे आठवण. स्मरण करणे ही मनाची क्रिया आहे. म्हणून खरे नामस्मरण केले जात नाही. तुमच्या घरच्या आईवडिलांचे स्मरण करण्यासाठी माळ घ्यावी लागते की काय? त्यांचे नाव घेताच त्यांचे रूप गुणधर्म सर्व एकदम ध्यानात येतात. तसेच राम, कृष्ण वगैरे नावे घेताच त्यांचे सर्व गुणधर्म ध्यानात आले पाहिजेत, असे ते नेहमी म्हणत असत. जसे पाण्याची गार घनीभवानाने जलरूप दिसते, पण त्या गारेच्या आत बाहेर सर्वच पाणी आहे. पाण्याचीच ती बनलेली आहे. तसेच राम, कृष्ण वगैरे कोणत्याही देवतेची अक्षरे किंवा वेदमंत्राची अक्षरे ही आतबाहेर ब्रह्मरूपच आहेत. गायत्रीसारख्या कोणत्याही वेदमंत्राक्षरांचे व रामकृष्णादिक कोणत्याही परमेश्वरी देवता नामाक्षरांचे जप जाप्यादिकांच्या योगे मनाशी तादात्म्य करणे हाच खरा नामजप किंवा मंत्रजप. जप करताना काही वेळा झोप येते. ती येऊ नये म्हणून कोणी तपकीर ओढतात, कोणी बिडी पितात, कोणी डोळ्यात कापूर घालतात. मात्र जपात खरे प्रेम नसल्यामुळे हे सर्व करावे लागते. निद्राप्रिय अवस्थेत माळ हातात फिरत राहते, मन मात्र दुसरीकडे असते. अशा जपाचा काहीच उपयोग नाही. जप करताना झोप येऊ लागली तर कष्टाची सेवा करावी. नंतर काही वेळाने पुन्हा
जप करीत बसावे, म्हणजे मन स्थिर होईल, असे बाबा सांगतात. कोणत्याही इष्टदेवतेच्या नावाचा केवळ जप करण्यापेक्षा त्याची नावे लिहित जावी. नाम घेत असताना हे हाताने लिहिणे सारखे चालू ठेवावे. मनाने राम राम म्हणावे व हाताने लिहून काढावे. लिहिण्याच्या जागी एकसारखी दृष्टी ठेवल्याशिवाय लिहिले जात नाही. त्यामुळे इकडे तिकडे लक्ष जाणे बंद होते. इतर विषयावर लक्ष जाणे बंद झाल्याने मन रामनाम घेण्यातच गुंतते. अशा रीतीने एकतांता झाल्यावर देहाविषयी सुद्धा विसर पडतो. अंतःकरण एकाग्र होण्याचा हा एक उपाय आहे, असे बाबा आपल्या भक्तांना सांगत असत. जगातील सर्व सुख प्राप्तीसाठी परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाणे आणि त्याचे अनन्य भावाने नामस्मरण करणे अत्यंत जरुरीचे आहे. नामस्मरणाने जन्मोजन्मीचे सर्व दोष नाहीसे होतात. शरीर व मन पवित्र होतात. इहलोकीचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शेवटी नामधारकाला परमेश्वर प्राप्ती होते. म्हणूनच कायम जप नामस्मरण करणे योग्य. ही बाबांची शिकवण आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याच गुरुभक्तांनी साधना किंवा नामजप करताना मन एकाग्र न होता इकडे तिकडे भटकत असते, तरी यावर उपाय काय, अशी विचारणा या ठिकाणी केल्याची आढळले. या संबंधाने श्री उपासनी महाराज साकुरी यांनी त्यांच्या प्रवचनात केलेले विवेचन. कोणतेही परमेश्वरी कृत्य करीत असता मन इकडे तिकडे भटकत असते. त्यामुळे करत असलेल्या जप जाप्य इत्यादीकडे लक्ष लागत नाही, अशी काही भक्त तक्रार करतात. त्यांना मी जे उत्तर देतो ते तुम्हाला सांगतो. देवाचे सत्कर्म करीत असता मन भटकते तर भटकू द्या. ते स्थिर होण्याची गरजच नाही, कारण चित्त स्थिर होणे हे सत्कृत्याचे अंतिम फळ आहे. अगोदर सत्क्रिया पूर्ण होत नाही आणि त्याच्या अंतिम फळाची कशी इच्छा धरता. मन भटकले तर त्याच्यात नुकसान काही नाही, कारण मन कोठेही भटकत असले तरी आपला फायदा होतो. तो कसा ते पहा. सत्कर्माचे वेळी ते कृत्य करीत असता आपले मन एका ठिकाणीच असल्याचाही अनुभव येतो व चांगल्या वाईट ठिकाणी भटकत असते, हाही अनुभव येतो. पण ह्या दोन्ही प्रकारच्या अनुभवापासून सत्कर्मात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. मनाचा स्वभावच असा आहे की एक काम शरीराच्या द्वारे करीत असता दुसरीही मानसिक कामे त्याच वेळी ते करते. एकीकडे पठण करणे, हाताने माळ ओढणे किंवा अभिषेक करणे इत्यादी शारीरिक रीतीने ते सत्कर्म सुरू झाले की मन काही घरगुती परिवारापैकी उद्योगधंद्याविषयी किंवा शत्रुमित्रांविषयी विचार करू लागते. पण अशा वेळी मन इकडे तिकडे जात असले तरी आपले सत्कर्म चालूच असते. ते बंद पडत नाही. उलट ते कोठेही भटकत असले तरी पटदिशी मधून मधून आपले सुरू असलेले सत्कर्म बरोबर चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी येतच असते. हाही अनुभव आपल्याला येतच असतो. मनाच्या अशा भटकण्याचा आपल्याला फायदा असा होतो की मन सत्कर्माच्या वेळी जिकडे तिकडे जात असताना ते सत्कर्मामधील पुण्यांश बरोबर घेऊन जात असते. त्यामुळे ते जितक्या ठिकाणी जाते ती ठिकाणे त्या पुण्यांशाने पवित्र होत जातात. म्हणजेच जर मन सत्कर्माच्या वेळी आपल्या शत्रूकडे गेले तर त्या शत्रूचे आपल्या ठिकाणी असलेले शत्रुत्व कमी होत जाते. तसेच जर ते मन भटकत असताना एखाद्या वाईट ठिकाणी जर गेले तर त्या ठिकाणाचा दोष कमी होऊन त्या ठिकाणाची पवित्रता वाढते. याप्रमाणे सत्कर्मांच्या पुण्यांशाने मनांची बहुतेक ठिकाणे पावन होत आली. म्हणजे त्याचे भटकण्याचे काम आपोआप बंद पडून आपल्या ठिकाणी आपोआप परत येते आणि बऱ्याच दिवसांनी अशी सर्व ठिकाणे पवित्र झाल्याचाही अनुभव आपल्याला येतो. याप्रमाणे आपले सत्कर्म करीत असताना जर मन एकाग्र होत नसेल तर त्याविषयी जास्त विचार न करता आपले सत्कर्म नियमितपणे सुरूच ठेवावे, हे सर्वात चांगले.